जे काही ज्ञानेंद्रिय आहेत, जे काही आपले सेन्स ऑर्गन आहेत, त्याच्यापैकी अतिशय महत्वाचा जो सेन्स ऑर्गन आहे आपला डोळा आहे का नाही ज्ञानेंद्रिय. त्याच्यापासून आपण बरीचशी इन्फॉर्मेशन रिसीव्ह करू शकतो आणि इन आवर डे टू डे लाईफ ते आपण एक्सपेन्स करू शकतो, आपण व्यतीत करू शकतो, हे जीवन जगू शकतोय. मानवी डोळा आणि रंगबेरंगी जग हे असं हेडिंग होतं आपलं. तिथं काना गेलेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्या भानगडीतच पडून वाटायला लागलेला आहे. आता पुढे जे आहे, आता इफेक्ट देताना सुद्धा असं झालंय, मानवी शरीर आणि विज्ञानातील शोध याचा घनिष्ठ असा संबंध आहे. ज्या मानव प्राणी जो आहे, पीपीटी म्हणजे काय, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, माहित नाही का तुला? पीपीटी म्हणजे काय, सादरीकरण करतो आपण. हे जे स्लाइड आहे, स्लाइड शो, पीपीटी. पीपीटी माहिती नाही का तुम्हाला? आता एआयचा जमाना आहे, एआयच्या जमान्यामध्ये उग जाऊन उभा राहिलं, फोटो निघायला लागले आहे एका बॉक्स वरती. जो ट्रेंड आला बघा आता ते फोटो काढण्याचा, मग आर्टिफिशियल आहे ते. जास्त जे आपली प्रायव्हसी, एवढी प्रायव्हसी काय करू आपण, जे आपलं काही खाजगी आयुष्य आहे ती डाटा गोळा करायला लागला एआय, आणि खाजगी खाजगी काहीच राहणार नाही. मग आपण पब्लिकली जे आपलं प्रायव्हेट आहे, हा समजतंय, पण ते दिसेना व्यवस्थित, काय असं व्हायला लागलं आता, पुढे मागे व्हायला लागले ती इफेक्ट जे सुरुवातीला. आणि ती काना मात्रा, ते टायपिंगच अवघड आहे, मग आपलं मराठी टायपिंगच अवघड आहे, त्याच्यामुळं कुठं शोधावं. हा तर हे जे आहे, हा जो एक ट्रेंड आलेला आहे, त्याच्यामुळे का जो आपलं खाजगी आयुष्य आहे ते आपण काय करायला लागलोय, पब्लिक करायला लागलोय. जे काय सार्वजनिक करायला लागलोय. मग जो एआय, जो आर्टिफिशियल एजंट, हे जे काही इंटेलिजन्स आहे एआयचा जमाना, त्याच्यामध्ये डोकं काहीच लढवणार आपण. मग तो साडी घालायला लागलेला आहे आपल्याला. मग जो साडी घालू शकतो तो साडी उतरवणार आहे का नाही, त्याच्याकडे आहे का नाही ते कला. म्हणून आपण काय कराय, त्याच्या भानगडीत पडायचं नाही. बरेचसे झालेले तसे प्रकरण. परत आपली जे काही आयडेंटिटी आहे, आपले जे काही सिक्युरिटी असेल, मग काय पासबुक्स असतील, जे आपले काही बँक अकाउंट असतील, सगळे आता आधार कार्डाला लिंक आहेत. मग तो जर डाटा त्यांनी गोळा केला तर जे काही काय व्हायला लागले, हे सायबर क्राईम व्हायला लागलेला आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याच्यामध्ये आपणच हातभार, स्वतः आपणच सांगायला लागलोय. परत स्टेटसला ठेवलं, मी इथं फिरायला गेलोय, तिथं अशा घटना घडलेल्या आहेत. काय केलंय एका मित्रानं, स्टेटसला ठेवलं, मी ऍट जम्मू काश्मीर इन रेनफॉल, मी इथं आहे, सगळी फॅमिली दिसायला लागली तिथं, मी अयोध्येमध्ये आहे, फिरायला गेला. अरे म्हणली 2-3 दिवस झाले ना फिरायला गेलाय. आता ह्यानं काही, आज जर अयोध्येचं स्टेटस दिसलं आजच्या तारखेमध्ये, तर टाइम सुद्धा यायला लागला त्या कॅमेऱ्यामध्ये, किती वाजता तो फोटो लोड केलाय त्यानं त्या स्टेटसला. त्यानं मला आज त्यानं अयोध्येत आहे, आज संध्याकाळी काय त्यानं येऊ शकत नाही, विमानानं जरी आला, ह्यानं तर ट्रेन नाही येणार आहे. त्यानं म्हणून सांगितलं असतंय, आता मी उद्या येणार आहे म्हणून. पब्लिक सगळं खाजगी करायला लागलोय आपण, पब्लिक सार्वजनिक करायला लागलेलं आहे, प्रायव्हसी काहीच ठेवणार. मग असं घडल्यात घटना की बऱ्याचशा चोऱ्या ज्या आहेत असे स्टेटस ठेवल्यामुळे सुद्धा व्हायला लागल्या. स्टेटस ठेवून आपण काय करायला लागलोय, दुसऱ्यांना सांगायच लागलोय की माझ्या घरामध्ये चोरी करा म्हणल्यासारखं, असं व्हायला लागलं का नाही. मग स्टेटस काय, बरेचसे लोक बघणार आहेत, व्हॉट्सअप कडे सुद्धा तो डाटा राहणार आहे. अशा पद्धतीने स्कॅम व्हायला लागले. त्याच्यामुळे ह्याच्यापासून जर वाचायचं असेल तर आपलं आयुष्य पब्लिकली न करता, जे काही प्रायव्हसी दिली आहे निसर्गानं, ती आपण अबाधित ठेवली पाहिजे. कुठंतरी याचं भान आजकाल राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणताल सर आपला विषय काय सायन्स आहे, तुम्ही सांगा काय लागला, म्हणजे तुम्हाला टाइमपास करायचा का, झाले बघा म्हणजे 6:20. असं काय नाही. हे परीक्षेचा अर्थ फक्त मार्क पडावं हे नाही, तर आयुष्यामध्ये जे काही चालू आहे दैनंदिन घडामोडी, त्याच्याविषयी भाष्य करणं आमचं कामच आहे. आणि ते तुम्हाला जागरूक करणं, ब्लाइंड फेथ असेल, असे बरे. पाठीमागे एक ट्रेंड आला होता, तो ट्रेंड गेला, आता ह्याचा आलेला इफेक्टचा, एआयचा. एआय फोटो स्टोल आहे बघा, ते कुठे उभारला का मग 3D इफेक्ट देऊन ते फोटो कॅमेऱ्यामध्ये, परत तिकडे त्या लॅपटॉपला दिसायला लागलेली आहे. मग स्त्रिया काय करायला लागल्यात, साडी घालून ते फोटो, का जशी साडी पाहिजे तसं घालायला लागले एआय त्यांना, आणि त्यांनी साडी दुसरीच घातलेली असते, मग तिथे जाऊन ते दुसरी साडी घालायला लागलेला आहे. अशा पद्धतीचं हे आपलं खाजगी आयुष्य आपण काय करू, प्रायव्हेट आयुष्य आपण जगलं पाहिजे, ते पब्लिकली करता कामा नये. येतं का लक्षामध्ये? चोरी वगैरे होण्याची दाट शक्यता असते. तर अशा पद्धतीचं असो. आता आमचं सांगायचं काम आहे, तुम्ही ऐकलात, तुमचं सुद्धा, तुम्ही सुद्धा करू नका एवढं, आपलं पब्लिक करायचं नाही.
पुढे जे आहे मानवी शरीर आणि विज्ञानातील शोध याचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. बघा जे जे काही शोध लागलेले आहेत मानवाच्या शरीरावरती किंवा मानवाच्या बुद्धीनेच कॉम्प्युटर आलेला आहे, मानवाच्या डोक्यापासूनच तयार झालेला आहे, ते मानवानंच तयार केलेलं आहे, आर्टिफिशियल का असना त्या पद्धतीत. आता हा आपला आवळलेली मूठ आहे, मग आपण मूठ एक वटली सगळे, आता उगा असं मारलं जास्त लागत नाही का बर, सगळी पोटेन्शियल एनर्जी आपण साठवतो असं, आणि सगळं त्याला मारला काय म्हणतो आपण त्याला, एक बॉक्सिंगचा किक दिला, पंच दिला, तर काय होणार, तो जास्त स्ट्रॉंगली त्याच्यावरती अफेक्ट होणार आहे, अफेक्टेड राहणार आहे. पण उगा असं मारला तर राहणार आहे का, नाही, पोटेन्शियल क्रिएट होणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी आपली तिथं काम करणार आहे. मग या पद्धतीनं आवळलेली मूठ हे जे आपलं ऑर्गन आहे याचाच यूज करून मानवानंच काय केलं, पुन्हा हॅमर तयार केला, हॅमर हातोडा तयार केला, कशाला, विविध साधनांवरती घाव घालण्यासाठी. या पद्धतीनं तो हॅमर आहे बघा, अशा पद्धतीचं आहे का नाही. ते तत्व, ते प्रिन्सिपल यूज करून आपण हातोडा आणि मग सगळ्यावरती स्ट्रोक करायला लागलो, खिळे मारायला, सगळे काही साधनं आहेत ते आपण वापरायला लागलो. पुढचा जो आहे हे आपलं पाय काय करायला लागल्यात, गतिमानता आपल्यामध्ये यायला लागले. मग ह्याचा यूज करून पायामुळे काय व्हायला लागलंय, आपलं स्थलांतर व्हायला लागलं, एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला लागलो आपण, ट्रान्सपोर्टेशन व्हायला लागलं आपलं. मग ह्याचाच यूज करून आपण काय केला, चाकाचा शोध लावला, लागला का रे, अशा पद्धतीने आपण वन प्लेस टू अनदर प्लेस मुवमेंट करायला लागलोय, डिस्प्लेसमेंट व्हायला लागले. आणि हे आपल्या बॉडी ऑर्गन आणि सायन्सचं जे इन्व्हेन्शन झालेलं आहे त्याचं अतिशय कोरिलेशन आहे. मेंदू, मग आता कॉम्प्युटर सुद्धा एक आर्टिफिशियल मेंदूच आहे. बघा तुम्ही, मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, जर तुम्ही गुगलवरती जर काय करायला लागलोय, जुने गाणे जर सर्च करायला लागला, ओल्ड सॉन्ग म्हणून, मग ते त्याच्याकडे डाटा गोळा होते. हा जो वापरायला लागला माणूस आहे, समोरली व्यक्ती, काय ह्याची आवड आहे, त्यानं तेच तुमच्या पाठवते. तेच बघा, तुम्ही जर काय करायला लागला, अभ्यासाविषयी जर सर्च करायला लागलो तर ते परत परत अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यावरती ट्रेंडिंग होणार आहेत त्या. तुम्ही उगा टाइमपाससाठी उगा शॉर्ट वगैरे बघायला लागलं, तेच पाठवून देणार आहे त्यानं. म्हणजे ती बुद्धी आहे का नाही त्याला, म्हणजे त्याला कळते आपल्याला काय पाहिजे. जास्त जर वापर केला आपण त्याचा, तर त्याच्या लक्षात येतंय याला हे पाहिजे, त्याने ऑटोमॅटिकली आपण पुढचं सर्च नुसतं एक अक्षर जरी दाबलं तर बाकीचं जे पाहिजे तेच लगेच सर्च इंजिन, ते इंजिन आहे ते लगेच आपल्या पुढे ऑपरेट करून देते. म्हणजे हे एक काय मेंदूच आहे, आपला आर्टिफिशियल मेंदूच आहे कॉम्प्युटर. म्हणजे हे आपली बॉडीवर डोळा आणि कॅमेरा अतिशय जवळचा संबंध आहे. डोळ्यामध्येही लेन्स आहेत, कॅमेऱ्यामध्येही लेन्स आहे. डोळ्यावर जर आपण सांगितलं होतं लाईटचं रिफ्लेक्शन होताना आपल्याही वस्तू दिसतात, म्हणजे काय होते, लाईट डोळ्यावरती आपल्या काय मारा होतोय, आणि मग परत काय होतंय, अंधारी खोली आपण दाखवलं होतं बघा पीपीटी द्वारेच, त्यावेळेस सुद्धा चॅप्टर चालू होताना. लाईट म्हणजे काय आणि वस्तू कशामुळे दिसते, आंधळा आहे, त्या आंधळ्याला वस्तू आपण काय म्हणतो, लाईट जर असेल तरच दिसणार आहे. मग आंधळ्याला लाईट असून सुद्धा दिसत नाही, म्हणजे दोन्हीची नेसेसिटी आहे, अल्सो लाईट अँड अल्सो आय. ह्युमन आई पाहिजे आणि लाईट ही पाहिजे. नुसता डोळा आहे, आय नसेल तर दिसणार सुद्धा नाही, कारण लेन्सच नाही ना त्याच्यामध्ये, ती इमेज क्रिएट होणार नाही. अशा पद्धतीने दोन्हीची गरज पाहिजे. म्हणजे काय, एखादी वस्तू मी बघायला लागलोय, लॅपटॉप बघायची आहे मला, ती स्क्रीन बघायची आहे, तर काय होणार आहेत, हे जे लाईट पासून आलेले रे आहेत कुठे जातील, त्याच्यावरती स्ट्रक होतील आणि धडकून रिफ्लेक्ट होऊन माझ्या डोळ्यापर्यंत येणार आहेत. आतमध्ये माझ्या डोळ्यामध्ये एंट्री करणार आहेत आणि माझ्या डोळ्यामध्ये काय लेन्स आहेत का नाही, बुबुळ, प्युपिल्स आहेत, कॉर्नी आहेत. मग ते काय होणार, तिथे इमेज क्रिएट होणार आहे. मग त्याच्यावरती अवलंबून आहे उलटी इमेज, सुलटी इमेज. हे जे आपण शिकलोय ते आणि डोळ्याचं अतिशय जवळचं लेन्स आहेत आतमध्ये. मग हे जे आहे आपण या चॅप्टर मध्ये मानवी डोळा आपला अतिशय भाग चांगल्या पद्धतीचा आहे, आपण ते शिकणार आहोत. आता ज्या वेळेस मानवी डोळ्याचं आपण चित्रण करतोय, पाहतोय, तर इन दिस स्पेरिकल शेप्ड एक गोल आकृती आपला डोळा आहे, आपण जो पाहतोय आता तो गोल आकृती आहे. वरचं स्ट्रक्चर सोडून द्या, पण ज्यावेळेस आतमधलं स्ट्रक्चर आहे हे या पद्धतीचं आहे, गोल असणार आहे. मग ते डायग्राम काढायचा असेल अशा पद्धतीनं काढायचं आपल्याला. पुढे जे आहे त्याच्यामध्ये हा जो डायमीटर आहे, मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे डायमीटर. व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो बघा, हे न्यूक्लियस असणार. आता थोडस मॅथ मध्ये जाऊया आपण, सगळेच विषय पाहिजेत आपल्या सायन्सला. बघा आपला हा न्यूक्लियस आहे, मग हा काय झाला, रेडियस झाला, आणि ह्याच्या इकडे एक रेडियस काढला तर हे
2r म्हणजेच काय आपला व्यास असणार आहे का नाही, हे आर आर प्लस आर म्हणजे 2r म्हणून काय होणार आपला व्यास होणार आहे, डायमीटर होणार आहे. मग हे जे किती डायमीटरचा आपला डोळा आहे, तर आपला 2.4 सेंटीमीटर परीक्षेत आलेला बघा. हाऊ मच क्वांटिटी ऑफ डायमीटर्स सेंटीमीटर मध्ये मोजतो, किती सेंटीमीटर आहे ह्याची जी डायमीटरचा व्यास, व्यास डोळ्याच्या व्यासाचा डायमीटर किती सेंटीमीटर आहे, तर 2.4 सेंटीमीटरचा आपला व्यास आहे. एमसीक्यू साठी तो प्रश्न कदाचित जर आला ते सोडवून टाकायचे तुम्ही. सुरुवातीला जे परपटल म्हणून आहे, सुरुवातीला परपटल म्हणजे काय, पटल म्हणजे काय, पडदा आहे वरती आपल्या डोळ्यावरती, सगळ्यात आउटर लेअर आहे, सगळ्यात वरचा थर आहे, हे दिसायला लागलेला आपल्या डोळ्याचं चालू बरं का आता आहे, तो जर आपण काय म्हणणार आहोत त्याला परपटल म्हणतो. या पत्तीचं इंग्लिशमध्ये कॉर्निया म्हणतो आपण त्याला. डोळ्याच्या ज्यावेळेस आपण याचा आडवा छेद घेतला, हे उभं चालू आहे आणि हे आडवा छेद म्हणजे अशा पद्धतीचं सगळं कव्हरिंग आहे पूर्ण डोळ्याच्या वरती, हे दिसायला लागलं इकडे का, तो आपला जो झोपेतून उठल्यानंतर इकडे जमतं बघा, हे पूर्ण वरून आतमध्ये लेन्स आहेत इथं, आणि वरच्या बाजूला कॅमेरा जसा असतो का नाही लेअर वरी, त्याच्या वरती असं एक कव्हरिंग आहे आणि आतमध्ये लेन्स आहेत. मग या पद्धतीनं कॉर्निया आहे, त्याला म्हणतो आपण परपटल पारपटल असं म्हणतो, कॉर्निया म्हणतो इंग्लिशमध्ये. आता हे जे आहे आपलं परपटल, मग हे जे परपटल आहे कॉर्निया, हे एक पातळ पारदर्शक पडदा आहे. पडदा तर आहे, मग आतमध्ये कसं, तो जर पडदा काय असला असता, अपारदर्शक असला असता, तर रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन झालीच नसते, आतमध्ये घुसलेच नसते, रेच आले नाही तर इमेज क्रिएट कुठून होणार आहे. म्हणून आपले जे कसे आहेत ट्रान्सपरंट आहेत, हे पडदे कसे आहेत पारदर्शक आहेत, आपला कॉर्निया पारदर्शक आहे, ह्याच्यावरती रे पडले काही किरण काय होतील आतमध्ये जातील आणि अपवर्तन दाखवतील आणि इमेज आपला ते दिसायला चालू होतील. काय म्हणायला लागले सृष्टी, ठीक आहे, भांडण तंटा करू नका. कोण आहे समृद्धी, सृष्टी, शांत बसा बघा. आता का परत परत ते सांगायला नको, तुम्ही एका गावचे वाटतं दोघी जण, भांडणं काय करायचे घरी जाऊन करा, इथं प्रदर्शन करू नका तुमच्या बुद्धीचं. भरपूर हुशार आहे तुम्ही दोघी. पुढे जे आहे आपला नेक्स्ट पार्ट, हे परपटल म्हणजे काय आपण पाहिलं कॉर्निया, आपला पुढचा जो नेक्स्टचा पार्ट येणार आपल्याला, हे परपटलचं काम सांगितलंय. परपटल काय करायला लागलाय, जास्त प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन परपटलावर. अपवर्तन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन, म्हणजे हे रे यायला लागले आहेत या परपटल वरती पडतील आणि एका ठिकाणी ज्या पद्धतीने एका नाभीय बिंदूमध्ये ते कन्वर्ट होत होते एका छोट्या पॉइंट मध्ये, हे तिथं नाभीय बिंदूमध्ये कन्वर्ट होणार आहेत आपल्या परपटल मध्ये अशा पद्धतीनं, आणि तिथे इमेज क्रिएट फॉर्म व्हायला चालू. लेन्सच आहे आतमध्ये एक प्रकारचा परपटल. परत जो आहे पुढचा भाग आपला आयरिस, आतमध्ये गेलो आता थोडस पुढच्या बाजूला, ज्यावेळेस आपण याचा उभा, आता परपटलच्या मागे गडद रंगाचा मांसल पडदा असतो, त्याला परितारिका इरिस म्हणतात किंवा आयरिस, आयरिस म्हणतात इंग्लिश मध्ये आहे ते. परपटल पाहिलं आपण, परपटल म्हणजे पारदर्शक पडदा आहे की ज्याच्यावरती काय जास्तीत जास्त प्रकाश पडून रे काय व्हायला लागले आहेत एका ठिकाणी, म्हणजे कसल्या प्रकारचं ते लेन्स आहे, तर आपण सांगतो बहिर्वक्र एका ठिकाणी गेल्यात, आणि अंतर्वक्र जर असलं असतं बाजूबाजूला गेले असते. मग हा लेन्स कसला आपल्या डोळ्याच्या आतमधला, आणि प्रतिमा कशा उमटतील मग मोठ्या स्वरूपामध्ये, या पद्धतीचं लेन्स आहे त्याच्यामध्ये. मग पुढे गेलो आपण, परपटलच्या पुढे आयरिस आहे. आयरिस म्हणजे परितारिका आहे. परितारिका म्हणजे काय, ह्याची डेफिनेशन आहे, परपटलाच्या मागे, आता आतमध्ये जायचे, परपटल वरचा थर संपला, त्याच्या हे बघा ह्या साईडला काय, ह्या एक लेअर आहे, मागे गडद रंगाचा मांसल, लाल डोळा वगैरे चोळलो आपण किंवा काही जखम वगैरे झाली अशी डोळ्याला लागलं तर पूर्ण लाल होतो का डोळा, ते सगळं जे परितारिका आहेत कव्हर होतात लाल रंगानंच, ते दिसते बघा आपल्याला, तो काय आपला त्याला परितारिका म्हणतो, एक मांसाचा पडदा आहे, मांसल पडदा आहे. त्याला काय म्हणतो आपण आयरिस परितारिका असं म्हणतो. ह्या दोन कन्सेप्ट झाल्या. आता प्युपिल, आतमध्ये जे बुबुळ म्हणतो आपण प्युपिल, हे बघा दिसायला लागलं, जे काळा काळा असतोय का आतमध्ये, इथं जर बघितलं आपण एवढंच दिसतोय, हा आपला कसला छेद घेतलोय आपण त्याचा, हे आडव्या छेदामध्ये अशा पद्धतीने दिसतंय.
आपण बुबुळ किंवा बाहुली म्हणतो, त्याला प्युपिल म्हणतात. हे परितारिकेच्या म्हणजेच आयरिसच्या मध्यभागी असलेले व्यास बदलणारे छिद्र एक होल आहे, गोल असते बघा ते काळ काळ, बुबुळ म्हणतो आपण. बुबुळ या पद्धतीचं प्युपिल्स, बाहुली असं म्हणतात त्याला. अशा पद्धतीचे हे महत्वाचे 3 भाग आहेत. आता ह्यांचे जे काम आहेत, आता पाहिलं आपण हे परितारिका पाहिलं. परपटलाचं काम माहिती झालं आपलं, काय जास्तीत जास्त मॅक्झिमम इंटेन्सिटीचा प्रकाश कॅप्चर करायला लागले आणि त्याचं काय करायला लागलं, एका ठिकाणी जमा करता येते आणि इमेज क्रिएट होते. म्हणजे काय करायला लागलं, कन्व्हर्जिंग लेन्सचं काम त्यानं करायला लागलेला. आता पुढचा थर होता आपला कुठला, परितारिका. परितारिकेचं कार्य काय, फंक्शन ऑफ आयरिस, तर त्याचं सुद्धा महत्वाचं फंक्शन आहे. मेन 2 फंक्शन आहेत त्याचे. त्याचं पहिलं जे फंक्शन आहे, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करते. म्हणजे किती प्रकाश ऍक्सेप्ट करायचे. टॉर्च लावली, सगळ्याच्या सगळा प्रकाश आपण काही रिफ्लेक्ट सुद्धा करून टाकतो. थोडस काय आतमध्ये ऍडजस्टमेंट स्कीम जशी आहे का नाही, जेवढं पाहिजे तेवढं ते कॅप्चर करतो प्रकाश. प्रकाश जर जास्त आला तर जे आतमध्ये परितारिकाचं ते कव्हरिंग आहे, जाळ आहे, ते काय करतंय, आकुंचन पावते. आणि ज्या वेळेला प्रकाश कमी असेल, डोळे फाडून बघतो बघा आपण, लय दिसायला काटा वगैरे काढायला लागलो छोटा, किंवा आपण हे घुसवायला लागलो ते सुईद्वारा. खेळ होता बघा ते सुईद्वारा, कॉम्पिटिशन, कोण लवकर घुसून हे करून येते दोरा सुईमधून. मग आपण काय करतो, असं जास्त, मग ती ऍडजस्टमेंट आहे आतमध्ये. अडॅप्टेशन जसं करतो का नाही आपण डोळ्यांचं, आकुंचन. आणि ज्या वेळेला काय होणार ते लहान अंधुक आहे प्रकाश, त्यावेळेला ते प्रसरण पावतात आणि आपला ते जास्त दिसायला लागते. आणि जास्त प्रकाश आला की आपण काय करतो, ऍडजस्टेबल आहे ते, ऍडजस्टेबल पाना जशा पद्धतीचा असतो का, जेवढं पाहिजे तेवढं आपण ते कमी जास्ती करू शकतो. मग ह्या पद्धतीचे काम आपले पहिलं काम आपल्या आयरिसचं आहे, परितारिकेचं. दुसरं काम डोळ्याला कलर देण्याचं काम. वेगवेगळ्या कलरचे आपले आयरिस असतात. मग काही जण घारे डोळ्यात, काही जणांचे निळे डोळ्यात. हे काम कोणाकडे आहे, डोळ्याला रंग देण्याचं, आपल्या परितारिकेकडं, आयरिसकडं. हे 2 कामं सोपवलेली आहेत. आता हे जे मग सांगितलं आपण, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रमाण कसं नियंत्रित करणार आहे. जर आता इथं जो दिसायला लागला, हे बघा बुबुळ आलेला वरी, आता प्रकाश काय झाला, जास्त इंटेन्सिटीचा आला, जास्त प्रमाणाचा गडद प्रकाश जर आला त्याच्याकडे, तीव्र प्रकाश, बाहुली काय होणार आहे, आकुंचन पावणार आहे. आकुंचन प्रसरण, आकुंचन म्हणजे काय, कमी होणार आहे त्याची साईज. आणि ज्यावेळेला अंधुक प्रकाश असेल त्यावेळेला साईज मोठी होणार आहे, वाढणार आहे, त्यावेळेला ते व्यवस्थित दिसणार आहे. या पद्धतीनं तीव्र प्रकाशात होणार. आता अंधुक प्रकाशामध्ये बघा, या पद्धतीने बघा, हे जे आहे साईज मोठी केलेली आहे ना अंधुक प्रकाशामध्ये. संध्याकाळच्या वेळेस अंधुक प्रकाशात बाहुली रुंदावते, प्रसरण पावते. इथं आकुंचन व्हायला लागली आहे, इथं प्रसरण पावायला लागलेली आहे, म्हणजे रुंद व्हायला लागलेली आहे का नाही. आणि त्यावेळेला ते ऍडजस्टमेंट जशी असते, आपण ऍडजस्टमेंटचा पाना असतो बघा ऑटोमोबाईल मध्ये, प्रकाशाच्या प्रमाणानुसार बाहुलीचे आकारमान बदलण्याची प्रवृत्ती, यालाच अनुकूलन असे म्हणतात. डोळ्यामध्ये अनुकूलन सुद्धा होतं. हे अनुकूलन कोण दाखवतंय, आपली प्युपिल्स, आपली परितारिका हे दाखवायला लागले आहे. आतमधली जी आपली प्युपिल्स आहेत ते काम कोणाकडे, आकार बदलण्याचं आपल्या या आयरिसकडे आहे, परितारिकेकडे आहे. परितारिकेकडे बाहुली कशी करायची, आपली प्युपिल्स कशी करायची, आतमधली बुबुळ, ते काम आपल्या आकुंचन प्रसरणचं काम. आणि ही जी प्रॉपर्टी आहे, दिस फेनॉमेना, दिस प्रॉपर्टी इज नथिंग बट अडॅप्टेशन, अनुकूलन आहे. अनुकूलन म्हणजे काय, जसं आहे प्रकाश आपला, काय परिस्थिती अनुकूल नसेल, उंटाचा आहे बघा, वाळवंटामध्ये पाणी एकदा पिलं, पाण्याची पुन्हा स्कॅरसिटी आहे, तुटवडा आहे, शॉर्टेज आहे, तो काय करतो, 8-10 दिवस जरी नाही पाणी पिलं, आतमधलं पाणी वापरते. परत वाळवंटामधले जे काही प्लांट्स आणि अॅनिमल्स आहेत ते काय, तिथले जाड त्वचे, त्यांची जाड त्वचे असल्यामुळे काय, पाणी इव्हॅपोरेशनचा रेट जो आहे, बाष्पीभवनाचा दर कमी आहे, बाष्पीभवनच होत नाही. तिथले जे पान आहेत फुलांचे, फळांचे, जे वृक्षांची पान आहेत, एकतर लिफलेसच आहेत, पानं कमी आहेत, पानच असली तर ते काय काट्यामध्ये रूपांतर झालं. त्याच्यामुळे काय होणार आहे, जास्त बाष्पीभवन होऊन पाणी वाया जाणार नाही, आहे का नाही, प्रिव्हेंट करून ठेवतील, पाणी साठवून ठेवतील. ते झालं तिथलं अडॅप्टेशन. बाहुलीचं सुद्धा कसलं अडॅप्टेशन दाखवायला लागले, आयरिस आपलं परितारिका, जास्त प्रकाश आला की एवढा नकोय प्रकाश, सहन होत नाही आपल्याला, मग ते काय होते, आकुंचन पाहायला लागले. कमी प्रकाश, आता आपल्याला काही दिसत नाही, अजून थोडस काय वाढवायला पाहिजे. आज थांबा,
एक मिनिट. सातवी का मॅडमचा 11 ते 12. हा 12 ते 1 आपला आलं की दोन्ही क्लास होते जावा. हा आपला ह्याच टाइमला. हा आता समोर लक्ष द्या. हा तर पुढे सर ज्याला दिसत नाही, जे अंध असतात त्यांना कोणतेही कलर दिसत नाही. आता त्यांचा विषयच नाही ना. हे जे प्युपिल्स आहेत सगळं बंद आहे, त्यांची सिस्टीमच बंद आहे आतमधली. दिसणार का काळा कलर म्हणजे काहीच कलर दिसत नाही. कलरलेस म्हणजे काळा कलर राहणार, असं पूर्ण ब्लॅक. डोळे आपण झाकतोय आतमध्ये जे प्युपिलच नाहीत, रिफ्लेक्शनच होणार नाही. तर कशाला होणार आहे रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन, परावर्तन, अपवर्तन, पडद. हा ला ते पारदर्शक पडदेत की मग आपले, त्याच्यामुळे ते थोडं तर ट्रान्सपरंट आहे, थोडं तर आता पडदा आहे त्याच्यामधून आपला दिसायला लागलाय. थोडं थोडं दिसणार जाळीदार पडदा असेल तर. पूर्ण ब्लॉकेज असेल, पूर्ण खरबरीत असेल तर काहीच दिसणार नाही. सायन्स पार्ट 2 का म्हणायला लागले की आता हे समृद्धी एक जाऊ द्या, ह्याच्याकडे लक्ष देऊ नये. आता समोर लक्ष द्या, काही कामाचं बोलत नाही त्यानं. हे अनुकूल म्हणतो, 2-3 डेफिनेशन आहे त्याला. हे जे महत्वाचे महत्वाचे डोळ्याचे भाग आहेत, डोळ्याचे परितारिका म्हणजे आयरिस म्हणजे काय, जो परपटल आहे, पारदर्शक पडदा आहे सुरुवातीचा. परत त्याच्या आतमध्ये प्युपिल्स आहेत, बाहुली आहेत, बुबुळ आहेत, आणि त्यांचं काम काय, आपल्या आयरिसचं काम बघायला लागलं. आणि डोळ्याला रंग देण्याचं काम इथपर्यंत आलेलं आहे. हे डोळ्यात बघा बघा, काही जणांचे कसे डोळ्यात, काही जणांचे वेगळे डोळ्यात, काही जणांचे घारे डोळ्यात, काही जणांचे निळे डोळ्यात. अशा पद्धतीचं बघा. डोळे सगळे म्हणतात डोळे एकसारखे असणार का, डोळे सुद्धा किती बोलके आहेत बघा. हे वेगळेच बोलायला लागलेत, हे खालचे डोळे वेगळेच बोलायला लागलेत, आहे का नाही. म्हणतो बघ काय बोलके डोळ्यात, वर्णन करताना कवी काय तिचे बोलके डोळे म्हणतो का नाही आपण. अशा पद्धतीचे हे रंग प्रदान करण्याचं काम आपल्या कोणाकडे आहे, प्युपिल्स कडे आहे बघा, रंग प्रदान करण्याचं काम. आयरिस. आता पुढे डोळ्याचा वेगवेगळा रंग हा परितारिकेच्या वेगवेगळ्या रंगामुळे असतो. परितारिकेकडे काम आहे, कोण कोण 2 काम आहे त्याच्याकडे. ऍडजस्टमेंटचं काम आहे, प्रकाश जास्त आला आकुंचन पावायचं, प्रकाश कमी आहे आता गरज आहे त्याला ऍडजस्टेबल. इस्त्री सुद्धा ऍडजस्टेबल आहे बघा आता, आयर्न आहे का नाही. ते भरपूर तापली ऑटोमॅटिकच बंद होते. ओव्हन सुद्धा बघा, घंटी वाजते ओव्हन मध्ये, बेक झाला केक वगैरे, पाव वगैरे, तर ते ऑटोमॅटिक बंद होते. वॉशिंग मशीन असेल किंवा गिरण्या सुद्धा निघाल्यात आता. पीठ घालून ठेवलं, मस्त दळायला लागल्यात, पीठ संपलं ऑटोमॅटिकच बंद व्हायला लागल्यात. असं आता काही पूर्वीसारखं पळते यायचं ना, पीठ संपलं लगेच होता, असं गोंधळ नाही आता. हा होतं ना, पण जेवढं पाहिजे तेवढं ऍडजस्टमेंट आहे. मग अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट आपला कोण दाखवायला लागला, आयरिस दाखवायला लागला. आयरिस म्हणजे का आपली परितारिका दाखवायला लागलेली आहे. आणि दुसरं एक काम आहे कलर देण्याचं काम. हे जे आपल्या कशावरती अवलंबून आहे, परितारिकेवरती अवलंबून आहे. हे 2 काम आहेत. आता पुढे आलं अजून इंग्लिश मध्ये बघा, कॉर्निया, आयरिस. चला आता पुस्तकाकडे जाऊया. मी बघितलो थोडा वेळ होता आज, बघा मला जमायला लागले का मग बरे याच्यावर. पण आता वेळ देतो तुमच्यासाठी, काही हरकत नाही, याच्यावरतीच बनवूया आपण. आता थोडस आपल्या पुस्तकाकडे जाऊया. मग आता ह्याच्यामध्ये जे आहे टाइम झालेला का, घाऱ्या डोळ्याला सुद्धा रात्री दिसणार आहे की. कलर फक्त बाहेर लिहायला यायला लागल्या पडद्याला, प्युपिलला नाही कलर तो. रात्री दिसणारच ना त्यांना, विषय काय त्याचा. घारे जरी डोळे असले, डोळ्याला रंग कुठं परितारिका द्यायला लागली आहे, त्याच्या आतमध्ये प्युपिल्स आहेत, आतमध्ये बुबुळ आहेत, बुबुळामध्ये रिफ्लेक्शन होणार आहे, तो काळाच कलर आहे आतमध्ये. फक्त बाहेरला जो कव्हरिंग आहे त्याला कलर रिसिव्ह केलेला. रातांधळेपणा ए विटॅमिनची कमतरता असल्यामुळं आता दिवसा दिसतंय आणि संध्याकाळी दिसत नाही त्याला. मग जो एक पडदा असतो आतमध्ये, आता पुढे आहे ते सुद्धा ब्लाइंड, काय म्हणतो आपण त्याला, एक रंग आंधळेपणा आहे काय, आणि रात आंधळेपणा सुद्धा, कलर ब्लाइंडनेस आणि आपलं नाईट ब्लाइंडनेस, असे 2 कन्सेप्ट आहेत. आता त्या पुढे पाहूया आपण. आता ते ई विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतंय, मग ई विटॅमिन भरपूर खावा, गाजर खावा, कशामुळे होतंय आता पुढे आहेत बघा त्या कन्सेप्ट. मग आज काय करूया आपण, एवढं लिहा आता. हे आता दिलेल्या 3 कन्सेप्ट आहेत बघा. किती झाला टायमिंग,
चला लिहा हेडिंग टाका मानवी डोळा. आणि इथं 3-4 डेफिनेशन बघा कशाला काय म्हणतो, शॉर्ट मध्ये काढलोय आपण. पहिलं जे पर पटेल टाका.